नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. सध्या पितृपक्ष चालू आहे. या काळामध्ये पितरांना नैवेद्य तर्पण केलं जातं. तर या नैवेद्य थाळीत इतर पदार्थांबरोबरच डाळींचे वडे आवर्जून असतातच. घरोघरी विविध प्रकारचे वडे यासाठी केले जातात. माझ्या घरी जे मिश्र डाळींचे वडे मी करते त्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पाहूयात. वड्यांसाठी आपण उडदाची डाळ, हे बघा पांढरी उडदाची डाळ आहे, 1 वाटी घेतली. 1 वाटी चणा डाळ घेतली आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी आपण रोजच्या वापरातले तांदूळ घेतलेले आहे. हे सर्व एकत्र केलं आणि 3-4 वेळा पाण्याने छान खसखसून धुतलं आणि भरपूर पाण्यात आपण 4 तास हे सर्व साहित्य भिजत घातलं आणि 4 तासानंतर आपण यातील पाणी काढून टाकलेलं आहे. बघा सर्व डाळी छान भिजलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या सर्व साहित्य, ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मिक्सरमध्ये रवा वाटून घ्यायचे आहेत. ह्या डाळी मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला अजून काही साहित्य देखील त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी यामध्ये हे बघा 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 टेबलस्पून आपण धणे घेतलेले आहेत. 1 टीस्पून जिरे घेतलेले आहे. याऐवजी तुम्ही धणे जिरे पावडर जरी घातलं तरी हरकत नाही. 1 इंच आलं आपण जरा तुकडे करून घेतले म्हणजे मिक्सरमधून काढायला सोयीचं होईल. त्याचबरोबर आपण 2 चिमूट हिंग घेतल्या, चिमूट म्हणजे पिंच. त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. आपण मिरच्या घातलेल्या आहेत तरीही आपण थोडासा कलर छान यावा म्हणून लाल मिरची पावडर घालतो. तुम्ही मिरची, हिरवी मिरची आणि लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. आणि त्याचबरोबर आपण 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे. यामध्ये वाटताना आपल्याला खूप पाणी नाही घालायचं. शक्यतो पाणी न घालता वाटायचं, पण जर असं वाटलं की बारीक होतच नाही तर अगदी 1-2 चमचे आपण यामध्ये पाणी घालू शकतो. आणि मस्त आपण हे रवा वाटून घेऊयात. हे बघा रवा वाटून घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूयात. भरपूर कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालूयात. आणि एकदा व्यवस्थित फेटून घेऊयात. हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या. मला 1-2 चमचे पाणी टाकावं लागलं होतं बरं का डाळ बारीक करताना. आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मीठ आणि कोथिंबीर घालून आपण मिक्स केलं आणि 2-3 मिनटं चमच्याने छान फेटून घेतलं. एकीकडे गॅसवरती आपण कढई चढवली आहे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्या गरम तेलातील 2 चमचे तेल आपण या मिश्रणावर घालूयात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे मोहन घातलं की आपले वडे छान असे खुसखुशीत होतात बरं का. आता आपण वडे थापून घेणार आहोत. एक तर कसं हातावरती पाणी लावायचं आणि त्याच्यावरती गोळा ठेवून हातावर थापून घेऊ शकता वडे, किंवा असं जाड प्लास्टिक घ्यायचं, त्याला पाणी लावायचं आणि पाण्याच्या हातानेच, हे बघा पाण्यात मी असे बोटं बुडवून घेतले आणि असा पोर्शन काढून घ्यायचा. पाण्याचा हात घेतला की मिश्रण हाताला चिटकत नाही बघा. असा छान गोळा करून घ्यायचा, ठेवायचा आणि परत पाण्याचं बोट लावायचं आणि वडा थापून घ्यायचा. फार पातळ नाही करायचं बरं का आणि फार जाडे नाही. पातळ केला तर अगदी कडक होईल आणि जाड ठेवला तर कधी कधी मध्ये कच्चा राहू शकतो. मीडियम थिक आपण ठेवलेला आहे. आता आपण असा वडा तळू शकतो किंवा काही जणांकडे मध्ये असं होल करून, तर माझ्या घरी होल करूनच हे वडे करतात म्हणजे भोग पाडून. पण काही जणांकडे पद्धत वेगळी असते, ते पुरीसारखा करतात. तर अशा पद्धतीने आपण हा वडा थापून घ्यायचा, पुन्हा बोटांना असं छान पाणी लावून घ्यायचं आणि मग असा वडा आपल्याला हातावर काढून घ्यायचा आणि गरम तेलामध्ये हलकेच सोडायचा आहे. आपण चेक करूयात तेल कितपत गरम झालंय. वडे तळण्यासाठी आपल्याला मीडियम हॉट असं ऑइल हवं आहे. आपण एकदा छोटासा गोळा टाकून पाहूयात. परफेक्ट. बघा खूप तापलेला नाही. खूप तापलेला असता तर लगेच तो गोळा वर आला असता की नाही. तर आता हा स्लोली वर येतोय म्हणजे आपल्याला मीडियम तापलेलं ऑइल हवं. अगदी परफेक्ट तसं आहे. आणि आता आधी दाखवलं होतं ना तुम्हाला, वडा थापून घ्यायचा, पाण्याचा हात लावायचा आणि हातावरती अलगद उचलून आपण यामध्ये वडा सोडायचा. असा सावकाश सोडायचा बरं का. आपल्या हाताला पाणी आहे ना त्यामुळे तो तडतड आवाज होतोय बघा.
एक वडा सोडून थोडा वेळ झाला की मग दुसरा वडा सोडायचा. खूप दाटी पण करायची नाही बरं का. परफेक्ट. सुरुवातीला आपल्याला मीडियम हॉट ऑइल हवं होतं, ते तर आपण ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर वडे तळताना गॅसची फ्लेम देखील आपल्याला लो टू मीडियम ठेवायची. हाय करायची नाही. हाय केली तर वरून लाल होतील आणि आत कच्चे राहतील. तर तसं नको आहे. व्यवस्थित आतपर्यंत तो छान तळला गेला पाहिजे, हो की नाही. म्हणून आपण मीडियम फ्लेम ठेवायची. लो टू मीडियम पुरेशी झाली. हे बघा, हा वडा आता फ्लोट व्हायला सुरुवात झाली. याचा अर्थ तो आता छान सेटल झाला आहे कढईमध्ये आणि खालची बाजू बऱ्यापैकी तळल्या गेलेली आहे. तो फ्लोट झाला की आपण आता त्याला उलटवून घेणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं ना की जास्त वड्यांची गर्दी करायची नाही. ती असं की चिटकतात एकमेकाला. हे बघा, तिन्ही वडे एका बाजूने ऑलमोस्ट झालेत. तर आता आपण एक एक उलटवून घेऊयात. आणखीन ही बाजू तळल्या गेली. आणखीन एका गोष्टीतून कळतं कसं, तर त्या वड्यांच्या भोवती टाकल्या खूप फेस असतो आणि जेव्हा खालची बाजू तळल्या जाते तो फेस कमी होतो. मग आपल्याला कळतं की हा तळला गेलेला आहे. बस आता फार काही करायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम वाढवायची नाही. फक्त लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. वड्यांना बघा दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर आलेला आहे. चला आता आपण हे काढून घेऊयात. असं झाऱ्यावर घ्यायचे आणि आपल्याला हा झारा थोडासा असा तिरका करायचा. म्हणजे काय होतं, वड्यांमधलं तेल निघून जातं. वडे छान तेलातून निथरून घ्यायचे आणि त्यानंतर प्लेटमध्ये आपल्याला काढायचे आहेत. बस आता आपल्याला काय वड्यांची पुढची बॅच तळायला घालायची आहे. आणि आधी दाखवल्याप्रमाणेच आपण हे वडे सावकाश तळून घेणार आहोत. वड्यांची पुढची बॅच देखील आपण छान गोल्डन कलरवर तळून घेतली आहे. तुम्हाला जवळून दाखवते. बघा कसला सुरेख गोल्डन कलर आलेला आहे. बस आता आपल्याला याचप्रमाणे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. पितरांच्या ताटामध्ये हे वडे दह्यासोबत सर्व केले जातात. तुम्हाला मी जळून दाखवते एक वडा. तेलकट अजिबात होत नाही. आणि आता आपण मोडून दाखवते. हे बघा आत आपला वडा फुगला आहे, हो ना. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आतपर्यंत व्यवस्थित तळला गेला आहे. मस्त खमंग खुसखुशीत श्राद्धाचे वडे म्हणजेच पितृपक्ष स्पेशल मिक्स डाळ वडे आज आपण केलेले आहेत. पण इतर वेळीही हे खमंग डाळ वडे इंटरेस्टिंग स्नॅक म्हणून तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यावेळेस मात्र डाळी वाटताना लसूण घाला आणि वाटलेल्या डाळीत कापलेला भरपूर कांदा घालून हे वडे तळा आणि गरमागरम वड्यांचा आनंद घ्या. तर खवय्यांनो, रेसिपी अगदी सोपी आहे, तेव्हा नक्की ट्राय करा व रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. चला परत लवकरच भेटूयात एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.